नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत 1 किलोच्या प्रमाणात घरी चिकन बिर्याणी कशी बनवायची ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। पण तर हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, हा भात बघा अजिबात तेलकट किंवा चिपचिपा नाही, अगदी भाताचा कण न कण मोकळा झालेला आहे। आणि चिकन बघा अगदी परफेक्ट शिजलेलं आहे, म्हणजे बोन पासून लगेच वेगळं होतं आणि खूप ज्युसी चिकन आहे। म्हणजे ही बिर्याणी रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी बिर्याणी झालेली आहे। आणि ही बिर्याणी घरी कशी बनवायची आणि तेही घरच्या साहित्यात आणि अगदी झटपट, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। खूपच टेस्टी आणि टेम्पटिंग अशी ही बिर्याणी आहे। आमच्या घरी प्रत्येक रविवारी ही बिर्याणी बनते। मी माझी बिर्याणी बनवण्याची पद्धत तुमच्याबरोबर शेअर करते आहे आज, आणि तुम्ही एकदा ही बिर्याणी नक्कीच करून बघा। अगदी तुम्ही पहिल्या वेळी जरी बनवत असाल ना, तर तुमची बिर्याणी सुद्धा परफेक्ट होईल आणि ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। सर्वच जण ते आवडीने खातील। त्याचबरोबर तुम्ही एकदा जर ही बिर्याणी बनवली ना, तर रेस्टॉरंटमधली बिर्याणी विसरूनच जाल। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलं। चिकनचे मी इथे मोठे मोठेच पीस घेतलेले आहेत। त्याचबरोबर हे जे 3 लेग पीस दिसता आहेत ना, तर त्याला चिरा पाडून घेतलेला आहे, म्हणजे कट देऊन घेतलेले आहेत। आणि बिर्याणीसाठी असे मोठेच पीस हवे। चिकन मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि सर्वात पहिले आपण याला मॅरिनेट करूया। तर त्यासाठी यात मी 2 चमचे धने पावडर टाकून घेतली, 1 चमचा जिरे पावडर टाकून घेतली, त्याचबरोबर 1 चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे। आणि हा बिर्याणी मसाला होममेड आहे, मी घरीच बनवलेला आहे। तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, मी नक्कीच देईल। त्याचबरोबर 1.5 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 हिरव्या मिरच्या मी असं जाडसर कट करून टाकलेले आहेत। त्याचबरोबर मी इथे 150 ग्राम दही घेतलेला आहे। त्याचबरोबर 7-8 पुदिन्याची पानं हाताने तोडून टाकली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। त्यानंतर 2 चमचे अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली। त्याचबरोबर तळलेला कांदा टाकून घेतला। 4 मीडियम आकाराचे मी कांदे उभे चिरून घेतले होते पातळ, आणि ते तळून घेतले। म्हणजे तळलेला कांदा म्हणा किंवा बिरिस्ता म्हणा, त्यापैकी अर्धा टाकून घेतला आणि अर्धा तसाच साईडला ठेवलेला आहे। आता यात चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ आणि हे सर्व मसाले व्यवस्थित चिकनला लावून घेऊया। चिकनचे पीस मोठे मोठे आहेत ना, तर व्यवस्थित हाताने सर्व चिकनला हा मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने चोळून घ्यायचा। आणि त्यातल्या त्यात हे लेग पीस आहेत ना, ह्याला कट दिलेले आहेत, तर ह्या कटमध्ये सुद्धा मसाला गेला पाहिजे अशा पद्धतीने मसाला लावून घ्यायचा। आता यात अर्धा लिंबू पिळून घेऊया। लिंबू पिळताना 1-2 बिया पडलेल्या आहेत, त्या प्रथम बाजूला काढून टाकू, नाहीतर त्याने भात आपला किंवा बिर्याणी कडू होईल, ही काळजी घ्यायची। असं जर चुकून काही झालं ना, तर ते साईडला काढून टाकायचं। त्यानंतर ज्या तेलामध्ये आपण कांदा तळलेला होता ना, ते 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून तेल आपण ह्या चिकनमध्ये टाकून घेतलं। आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अर्धा तास आपण हे चिकन मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। तुमच्याजवळ जर जास्त वेळ असेल ना, तर तुम्ही हे रात्रभर चिकन मॅरिनेट करून ठेवलं ना, तर खूपच छान। पण नसेल जास्त वेळ ना, तर कमीत कमी अर्धा तास तरी ठेवा। मसाला छानपैकी व्यवस्थित चिकनला लागलेला आहे। आता आपण चिकन अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवूया। अर्ध्या तासानंतर गॅसवरती एक पातेलं ठेवलं आणि त्यात कांदा तळलेलं तेल घेतलं। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात 2 तेजपत्ते, 1 इंच दालचिनी, त्याचबरोबर 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलच्या, तसेच 4 लवंगा आणि 7-8 काळी मिरी घ्यायची। हे सर्व खडे मसाले तेलामध्ये एखादा मिनिटभर परतवून घ्यायचे। आणि त्यानंतर यात 1 चमचा पुन्हा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायची। आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण बिर्याणी किंवा असं नॉनव्हेजची कोणतीही डिश बनवतो ना, त्यावेळेस अद्रक लसूण शक्यतो फ्रेश घ्या। त्यानंतर आता यात मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया
आणि तेलामध्ये आणि मसाल्यांबरोबर चिकन सुद्धा व्यवस्थित परतवून घेऊया। आणि मी जे अद्रक लसूणची पेस्ट सांगितली होती ना, शक्यतो फ्रेश घ्यायची। म्हणजे मार्केटमध्ये जे अद्रक लसूणची पेस्ट मिळते ना, ती न वापरता घरीच, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला नॉनव्हेज बनवायचं, नॉनव्हेजची कुठलीही डिश बनवायची ना, तर घरीच अद्रक लसूणची पेस्ट तयार करा आणि ती ताबडतोब ताजी वापरा। त्याने ना फ्लेवर खूप छान येतो। एक 4 ते 5 मिनिटांनंतर चिकन छानपैकी तेलामध्ये परतलं गेलेलं आहे। चिकनचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता चिकन शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल। तर त्यासाठी ज्या कढईमध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन ठेवलं होतं त्यातच थोडंसं गरम पाणी केलं आणि ते पाणी यात टाकून घेतलं। पुन्हा एकदा चिकन व्यवस्थित मिक्स करून देऊया आणि चिकनचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे। तुम्हाला जर चिकनची ग्रेव्ही बनवायची असेल ना, तर हे चिकन असंच शिजवलं अगदी 5-10 मिनिट अजून थोडंसं पाणी टाकून, तर खूप छान टेस्टी ग्रेव्ही होईल। किंवा मसाला चिकन बनवायचं असेल ना, तर यातलं पाणी आता आटू द्या, परफेक्ट मसाला चिकन होईल। आता चिकन एका साईडला ठेवू। चिकन आपल्याला 70% शिजवून घ्यायचं आहे। आता चिकन एका गॅसवर शिजतंय तोवर दुसऱ्या गॅसवरती आपण भाताची तयारी करू। त्यासाठी मी गॅसवरती पाणी ठेवलं। पाणी गरम झालं की त्यात 3 तेजपत्ते, 1 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची, अर्ध फूल जायपत्रीचं, 1 चक्री फूल, 6 ते 7 काळी मिरी, त्याचबरोबर 4 लवंगा टाकून घेऊ। पाणी छानपैकी उकळलं की त्यात थोडासा पुदिना, थोडी कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची टाकून घेऊ। आता पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकणं टोटली ऑप्शनल आहे। तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। आता यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पाणी छान खळखळून उकळून घेऊया अगदी 2 ते 3 मिनिट। म्हणजे मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे, अशा पद्धतीने पाणी छान असं उकळून घ्यायचं। त्यानंतर मसाल्यांमुळे पाण्याला बघा हिरवट काळपट कलर आलेला आहे। तर आता यात अर्ध लिंबू पिळून टाकूया आणि लिंबू पिळल्याने बघा पाणी पुन्हा स्वच्छ झालं। लिंबू पिळणं खूप गरजेचं आहे। यामुळे भाताचा कलर अगदी पांढरा शुभ्र होतो आणि भात मोकळा सडसडीत होतो। तर त्यामुळे बिर्याणी बनवताना, पुलाव बनवताना लिंबू नक्कीच पिळा भातामध्ये। आता मी इथे राजभोग तांदूळ घेतलेला आहे। हा 800 ग्राम तांदूळ आहे। तर हा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि अर्धा तास भिजत ठेवलेला होता। हा संपूर्ण तांदूळ आपण यात ओतून घेऊया। म्हणजे 1 किलो चिकनसाठी मी 800 ग्राम तांदूळ वापरलेला आहे। तुम्हाला 1 किलो चिकनसाठी 1 किलो तांदूळ वापरायचा तरी चालेल, पण मी थोडासा कमी वापरला। तांदूळ टाकल्यानंतर आपण यात 1 ते 2 थेंब तेल टाकून घेणार आहोत। तेलामुळे सुद्धा छान आपला भात असा मोकळा सडसडीत होणार आहे। आणि अलगद हाताने आपण पुन्हा हा तांदूळ व्यवस्थित एकत्र करून देऊ, जास्त हलवायचा नाही। आणि भात सुद्धा आपण जवळजवळ आता 70% शिजवून घेऊया आणि 4 ते 5 मिनिटातच भात परफेक्टपणे शिजला जातो। आपण एकदा चेक करून बघू। तांदूळ व्यवस्थित भिजलेला असला ना की भात शिजायला फारसा वेळ लागत नाही। आपण अशी कणी मोडून बघू आणि हे बघा अगदी थोडासा अलगद धक्का दिला ना तर कणी मोडली जाते भाताची, म्हणजे भात आपला 70% शिजलेला आहे, आपल्याला हवा तेवढा शिजलेला आहे। आता हा भात गॅसवरनं उतरवूया आणि यातलं संपूर्ण पाणी काढून टाकूया। इकडे आपलं चिकनही परफेक्ट शिजलेलं आहे। तर या चिकनमधलं मी थोडीशी ग्रेव्ही आणि थोडं चिकन साईडला काढून ठेवलं। त्यात आता तळलेला कांदा टाकूया आणि आपण आता भाताचा लेयर लावूया। तळलेला कांदा टाकून झाला की यात थोडीशी पुदिन्याची पानं, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। आणि चिकनला एक छान असा चिकन बिर्याणीला फ्लेवर येण्यासाठी मी इथे पाण्यामध्ये केसर भिजवून ठेवलेलं होतं। ते केसरचे पाणी मी 2 चमचे टाकून घेते आहे। त्यामुळे काय होईल की चिकन बिर्याणीला एक छान असा फ्लेवर येईल। आणि बिर्याणी म्हटलं ना तर साजूक तुपाशिवाय मजा येत नाही। तर मी इथे चिकनमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेते। त्यानंतर भाताचा आपण एक थर देऊया। तर संपूर्ण भाताचा थर नाही द्यायचा, मी यातला अर्धा भाताचा थर देऊन घेते।
आता जी साईडला आपण ग्रेव्ही आणि चिकन काढून ठेवलेलं होतं त्यापैकी एक पळी ग्रेव्ही मी यात ओतून घेतली। त्यावरती पुन्हा थोडासा कांदा, थोडासा पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बिर्याणी मसाला टाकून घेऊ। थोडासा बिर्याणी मसाला, अगदी चिमूटभर बिर्याणी मसाला भुरभुरून घ्यायचा आणि त्यानंतर यावर पुन्हा उरलेल्या संपूर्ण भाताचा आता थर देऊन घेऊया। भाताचा थर देऊन झाला की पुन्हा एकदा तळलेला कांदा, त्याचबरोबर पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। त्याचबरोबर पुन्हा 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप टाकून घेऊया। त्याचबरोबर उरलेला बिर्याणी मसाला भुरभुरून घेऊ थोडासा आणि संपूर्ण केसरचं पाणी ओतून घेऊया। केसरचं पाणी ओतल्याने तर 2 फायदे होतात। एक तर आपल्याला वरून खाण्याचा कलर टाकण्याची गरज नाही, त्याचबरोबर बिर्याणीला छान असा सुगंध येतो। आता उरलेली संपूर्ण ग्रेव्ही आपण यावरती टाकून घेतली आणि जी चिकनची पीस मी साईडला काढून ठेवलेली होती ती सुद्धा यावरती आपण आता टाकून घेऊया। यानंतर आता यावरती परफेक्ट बसल असं झाकण ठेवायचं किंवा तुम्ही पिठाने सील केलं तरी चालेल, सिल्वर फॉइलने केलं तरी चालेल किंवा कापडाने सील केलं तरी चालेल। त्यानंतर यावरती वजन ठेवायचं आणि 20 मिनिट मंद गॅसवरती आणि त्यानंतर गॅस बंद करून 10 मिनिट आपण बिर्याणीला दम देऊन घेऊया। म्हणजे असे टोटल आपल्याला 30 मिनिट बिर्याणी शिजवून घ्यायची आहे। आणि पातेलं जर जड बुडाचं नसेल ना तर त्याखाली तवा वगैरे काहीतरी लोखंडी ठेवा। तर मी माझ्या पातेल्याखाली तवा ठेवलेला आहे आणि मंद गॅसवरती 20 मिनिट शिजवून झाल्यानंतर 10 मिनिट गॅस बंद करून अशी टोटल आपली 30 मिनिट बिर्याणी शिजवून झाली। बिर्याणी शिजवताना खाली मी तवा ठेवलेला होता, म्हणजे काहीतरी जड बुडाचं खाली ठेवा म्हणजे बिर्याणी लागणार नाही। आणि बिर्याणीचा सुगंध इतका घमघमाट येतोय ना, पूर्ण घरभर त्या बिर्याणीचा सुगंध दरवळतोय। आता बिर्याणी उघडून बघूया आणि बघा किती परफेक्ट आपली बिर्याणी तयार झाली। मी तुम्हाला जवळून दाखवते, हे बघा अगदी परफेक्ट अशी बिर्याणी तयार झाली। आणि आता भूक खूप लागलेली आहे, खूप वेळ झाला मेहनत करून, तर एका सर्विंग प्लेटमध्ये ही बिर्याणी मी काढून घेतली आणि भाताचं बघा कण ना कण मोकळा झालेला आहे आणि अजिबात तेलकट किंवा अजिबात चिपचिपा नाही। त्याचबरोबर चिकन सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेलं आहे, हात लावताच बोनपासून वेगळं होतं आणि एकदम ज्युसी चिकन झालेलं आहे। माहीत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे की नाही, पण मला प्रत्यक्षात हाताला जाणवतं येते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली परफेक्ट अशी बिर्याणी तयार झाली आणि एक घास मी टेस्ट करून बघते, बघूया कशी झाली ते। वाव, खूपच यम्मी आणि खूपच टेस्टी बिर्याणी झालेली आहे। अगदी रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी ही बिर्याणी झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा। तुम्ही पहिल्या वेळी जरी बनवणार असाल ना तर तुमची बिर्याणी सुद्धा अशीच परफेक्ट होईल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि झटपट रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।